तर नमस्कार, पुन्हा एकदा सुनीता सावंत चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आता आपण दुसरी तुळस लावणार आहोत, कारण एक गोष्ट सांगायची म्हणून म्हटलं दुसरी तुळस लावताना आपण व्हिडिओ करूया। नाहीतर मी नव्हती करणार, पण ती गोष्ट तुम्हाला सांगितली नाही। तर तुम्ही बघू शकता, ही ती कुंडी वाशीवरून मी आणलेली, छान मला 120 रुपयाला दिली ती कुंडी। फार म्हणजे अगदी सफिशियंट आहे, मोठी आहे ती। तर बघू शकता, ही बघा, ही ती आहे। आणि आम्ही तुळशीचं लग्नही लावलेलं, तर ते काय बोलतात ते, असं ते हे बांधलेलं असतं ना, काय बोलतात ते, इकडचं आता ते गेलं इकडचं, तर हे मुंडावळ्या म्हणतात ते। याने बघा मित्रांनो, अशी झाली ती। तर हे पानं सगळी खाल्ली। तर असं म्हटलं जातं की एकदा का उंदीरचं तोंड लागलं की मग ती तुळस नाही येत ती। बघा ना कशी काळी पडली, तर ते वाईटच असतं। तर हे काय, मग मी तिला इथेच ठेवली। ही बघा, ही छान कुंडी आहे, मोठी आहे। तर आता इथे तुम्हाला मी दाखवते की आपण दुसऱ्या दोन्ही याच्यामध्येच एकत्रित लावूया। माझा मोबाईल स्टँड खूप छान आहे, परंतु ना तो मोबाईलचं जड वजनानं तो असं पुढे येतो आणि पडायला होतो। आणि त्याच्या पाठी गोल स्टँड आहे, तर तिकडे पाठीमध्ये जड काहीतरी डबा मी ठेवते, धान्याचा असा, हे असं काहीतरी भरून। हे तर आमच्या वॉशिंग मशीनचं साहित्य आहे, ते इकडे घेतले। तर आता आपण तेही बघूया। तर तुम्हाला सांगते की आता हे काय उपयोग नाही आहे, हे पाण्याच्या प्रवाहात आपण हे करायचं असंही बघा। एकदा का उंदीरचं मला असं वाटलं, इकडे ना असं दिसत होतं, तर ते आधीचंच होतं। त्यानं ज्या वेळेला खाल्लं तर त्यावेळेला आधीच ते येत होतं। तर एकदा त्याचं तोंड लागलं ना की नाही येत। तुळस हा अतिशय पवित्र वृक्ष आहे। आणि तुम्हाला अजून सांगते की काय सांगायचं, तर हे बघा, हे ते रूट, हे तिन्ही आता हे पवित्र एक वाहत्या पाण्यात सोडायचं। आता आपण वाहत्या पाण्यात नाही सोडू शकत, कारण वाहत्या पाण्यात सोडणं हे कधी काय बोलतात ते। आणि ह्या त्या 10-10 रुपयेवाल्या 2 आणलेल्या, त्यांचं पण आहे इकडे मुळं। तर असा सगळा एकूण प्रकार आहे। तुम्हाला काय सांगणार होते की तुळस अतिशय पवित्र वृक्ष आहे। त्याला कशाचं तोंड बिंड लागलं ना, असं जनावराचं, एखाद्या प्राण्याचं, तर ती हे करते, ती आपलं सगळं हे विसरून जाते, ती हे करते, तिचे गुणधर्म सोडते ती। अजून तुम्हाला सांगते कसं, आमचे पूर्वीचे जे आमचे होते काही पूर्वज, ते गाड्या अभ्यासक होते। गाड्या अभ्यासक विषय फार गंभीर आहे, समजून जा। मी कधी या विषयाला हात घातलेला नाही आहे। आम्ही खानदानी गाड्या अभ्यासक आहोत, परंतु काही गोष्टी कळतात, काही गोष्टी सांगायच्या नसतात, सगळं सांगायचं नाही। तर हे बघा, हे असं ते अशी ते लावलेलं। तर मित्रांनी मैत्रिणीनं एक सांगायचं राहून गेलं, ते म्हणजे की तुळस ही शक्यतो गुरुवार आणि शुक्रवार लावली जावी। कोणत्या वारी लावायची, तर ती आपण गुरु आणि शुक्रवार आहेत। आज शुक्रवार आहे आणि कालचं गुरुवार तर अतिशय सुंदर होता। हे बघा, एवढी सगळी माती आहे। आणि मी इतकं सुंदर लग्न वगैरे लावलं, तर मला फार वाईट वाटलं, पण असं काही नाही आहे, होतं असं समजायचं की काही गोष्टी असतात त्या घडून गेल्यावर त्याची वाच्यताच करायची नसते। कारण कसं असतं, उगाचच ज्या काही घडतं तर ते चांगल्यासाठीच घडतं असं म्हणायचं आणि गप्प। मग आता मला 3 आल्या, एक छान व्हिडिओ झाला, तर त्याचे अजून फायदे पण असतात। तर आता मी ही माती कमी करून घेते, कारण ही आहे इथपर्यंत, हे बघा इथपर्यंत आहे। तर आपण ती एवढी करूया, म्हणजे एक साधारण 1 ते 1.5 इंच आपण त्या पहिल्या रोपट्याच्या बुंध्याला जी माती असते ती आपल्याला हवी असते। तर आपली तुळस होती चांगली, असं नाही की काही ड्रेनेज सिस्टम खराब होतं। हे बघा किती पोरस मिट्टी आहे, तुम्ही बघू शकता। पण त्याचं तर हे झालं, उंदीरनं तिला तोंड लावल्यामुळे तिनं अंगभूतीचं सोडून दिलं। तर आता ह्यामध्ये पण तरी आपण थोडंसं एक असं ही पावडर हे करूया, टाकूया। नीम पावडर आहे, जी कीटकांना दूर ठेवते। काही कीड असते ना मातीमध्ये, तर काही लोक याच्यात टाकतात गंगाजल। आता मी हळद टाकली, पण ही मी सगळं तयार केलेलीच आहे, त्याच्यामुळे हिला फक्त मी थोडंसं हे केलं। तर आपण डायरेक्टली हिच्या कसा हा नवीनच तयार केला आहे पॉट म्हणून हे सगळं, आता हिला आपल्याला काही नाही, या मिठीत सगळं आहे। तर आता आपण
कैची इकडेच घेतलेली कुठेतरी कापायला, आणि ते तो फडका आत टाकला ना कॉटनचा, ते बघा असा कॉटनचा फडका आतमध्ये खाली ठेवला आहे. काही लोक हे पण टाकतात, पंती वगैरे किंवा असं काही मी टाकते, परंतु मी काय करते शक्यतो कॉटनचे रुमाल नको वापरत असलेले वगैरे असे टाकते मी. आता खालीच करायला हवं होतं, पण आता हे काही जास्त हे नाही होणार आहे आपल्याला. मी आता ही डायरेक्ट इकडे खाली करते. इकडे आमच्या हे आहे एक आमचं गोणी आहे जी मला ऑनलाईन मिळालेली आहे, तर त्याच्यात तुम्ही बघू शकता. हे लोक खूप चिवट माती वापरतात, खूप चिवट माती, खूपच चिवट माती असते. हे बघा साधारण आपण एवढंसं घेतलं. हे बघा तुम्हाला सांगते की इतकी चिवट माती आहे की बघा अशी एकदम असं. तर आता इकडे चालते, खूप चिवट माती आहे तिची. मला तर वाटतं अजून काढूनच घ्यावी. ठीक आहे, एवढं ठीक आहे. हे बघा असं केलं ना गोळा, तरी तो असं छान असा गोटला तयार होतो. तो गोटला आता मी इकडे ठेवते. आणि अजून एक आपलं राहिलं थोडंसं, एक साधारण एवढं ॲप्सॉम सॉल्ट घेऊन तो असं तिच्या बुंद्याच्या जवळ टाकायचं. बुंदा बुंदा म्हणजे त्याची मुळं असतात तिथे, आणि मग ही वरची माती अशी खाली. काल मी अजून एक आणलं, ते एक कमळ आहे. रात्री अंधारात ते पडलं खाली, आम्ही तिथेच ठेवलेलं आमच्या टेबलकडे, आणि कशाला तरी उठलो. तर त्यावेळेला ते काय झालं, हाताला असा धक्का लागला, ते पडलं. त्याचे 2 ते 3 पेटल, ग्रीन जाड पेटल असतात त्या कमळाचे. एवढं छोटं कमळ असतं बघा, तर ते ब्रह्मकमळ. तर ते तिकडेच मी रात्रीच त्याला लगेचच त्याला एवढ्या रात्री लावून ठेवलं. असं जरासा खड्डा केला बोटाने, आणि त्याच्यात ते एवढंसंच मूळ होतं. तर आता त्यालाही मी पाणी घालून आले ज्या वेळेला हिला आणायला गेले, तर ते तुम्हाला दुसऱ्या कुठल्या व्हिडिओमध्ये जरूर टाकले. तर आता आपली ही दुसरी तयार झाली. हिचे हे कंगोरे खूप लागतात. ही कुंडी आहे छानपणीचे कॉर्नर आहेत, खूप लागतात, खूप. तर कंपनीवाल्यांनी कशी बनवली इंडस्ट्रीत त्यांना सांगायला हरकत नाही की थोडंसं असं हे शार्प आहे ते कमी केलं पाहिजे त्यांनी. बाकी कुंडी सफिशियंट आहे, खूप सुंदर कुंडी अशी आहे. तर झालं आता हे आपलं लावून पाणी घालूया. पाईप दोन्ही बाजूला मोड झालाय. तो जो प्लॅस्टिकचा पाईप मी घेतलाय ऑनलाईन, तो इतका मोड होता, दोन्ही बाजून असा बेंड होतो. एवढं पाणी घेऊन हे लोटकं भरून बाद झालं. आता हे मी असं टाकते मस्त असं. ते बघा पाणी लगे ऑब्झर्व होते खाली. तर असं नाही आहे की काही. आणि मी पाहिलेलं आहे हिला घेऊन, हिला ह्या बाजूनं असं बघा. आता तुम्हाला दाखवते की तिचं ड्रेनेज सिस्टम वगैरे चांगली आहे. ह्याचाच मी व्हिडिओ पण केला ना त्या दिवशी. फक्त काय आपल्या उंदरांनी खाल्ली म्हणून, नाही तर ती छान वाढत होती. आणि आत्ताच्या कार्तिक माता दिवाळीनंतर जे दिवाळीनंतर तर आम्ही तुळशीचा विवाह केलेला म्हणून ते त्या दिवसाचंच लावलेलं आहे. सगळं अजून काही काढलं नाही. आता आपल्या 2 झाल्या, तर आपल्याला 3री लावायची. तर मला ह्याच्यामध्ये फार आवडते लावायला. तर ह्याचं जरा कठीण काम आहे. कठीण असं की याला इकडे जो होल पाडायचा आहे
तो खूप ताकद देऊन सारखं पाणी थोडं थोडं पाणी टाकून होल पाडावं लागतं. थोडं थोडं पाणी टाकायचं आणि तो खिळा घ्यायचा आणि त्या खिळा फिरवायचा, तेव्हा त्याला होल पडतो. नाही तर मग ते फुटण्याची शक्यता असते. मोबाईल खाली येतोय की काय, तर वारं छान लागतं. इकडे एक्झॉस्ट फॅन चालू आहे. तर अशा आता आपल्या ह्या 2 तुळशी झालेल्या आहेत. आशा करूया की या चांगल्या आपल्या टिकतील. तर अशीच पाहत राहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता मी थोड्या वेळाने हे चांगलं व्यवस्थित असं एका कपड्यानं पुसून घेणार आहे. तर अशीच पाहत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.